अहिल्यानगर जिल्ह्यात दुचाकी वाहनांच्या विक्रीवर असलेला जीएसटी 10% कमी झाला. त्यामुळे दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्त गाठत चांगली खरेदी केली. दुचाकी, चारचाकी मालवाहतुकीसाठी लागणारी वाहने खरेदीला अहिल्यानगर शहरात चांगलाच प्रतिसाद मिळाला. सोने चांदी खरेदीतही कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. अतिवृष्टी पुरामुळे यंदा शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्ताच्या खरेदीत घट झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. संगमनेर येथे विजयादशमीच्या निमित्त गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संगमनेर शहरात संचलन करण्यात आले. 2025 हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असल्याने स्वयंसेवकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. कर्जत येथे दसरा सणानिमित्त गरे वाहने सजवण्यासाठी लागणारे विविध साहित्यांनी बाजारपेठ सजली. आपल्या अंगणातील वाहन आकर्षक दिसावे यासाठी लहान मुलांपासून वडीलधारी मंडळी देखील साहित्य खरेदी करताना दिसतात. यासह झेंडूच्या खरेदीसाठी देखील झुंबड उडाली होती. सकाळी 120 ते 100 रुपये किलो असणारी फुले शेवटी 30 रुपये किलोने विक्री झाली. अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माडवी परिसरात व्यवहारे वस्ती येथे आदिवासी कुटुंब पालामध्ये राहतात. पुरामुळे त्यांच्या पालात पाणी घुसून जमीन व चूलही ओली झाली. आजही हे कुटुंब याच दलदलीत राहतात. अशा 51 कुटुंबांना दसऱ्याच्या दिवशी मदत पोहोचवण्यात आली. कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे विजेची तार तुटल्याने दिगंबर कोंडाजी वक्ते यांच्या शेतातील 1 एकर ऊस जळाला. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. जामखेड बाजार समितीला 2,66,00,000 रुपयांचे वार्षिक उत्पन्न तर 83 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे सभापती शरद कारले यांनी सांगितले. जवडा येथे गेल्या महिनाभरात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली. काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल 2,200 ते 2,700 रुपये क्विंटलने विकली जाणारी केळी आता फक्त 1,200 ते 1,700 रुपयावर आल्याने शेतकरी हवालदिल झाले. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो लोक बेघर झाले. करंजी येथील पूरग्रस्तांना सामाजिक भावनेतून माजी सभापती संभाजीराव पालवे व अहिल्यानगर येथील सोशल सेंटरने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र महटादेवी येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंगळवारी अष्टमी ओम हवन महापूजा झाली. या प्रसंगी लाखो भाविक उपस्थित होते. देवीचा जय जयकार करत भाविकांनी नारळ अर्पण केला. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय पॅरा योगासन चॅम्पियन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाने 17 पदकांसह पहिले स्थान पटकावले. यात अहिल्यानगर येथील महावीर मलखांब व योग प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी दिया राजेंद्र जासूद हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. कर्जत तालुक्यात गेल्या 5 वर्षापासून स्वच्छ, सुंदर आणि हरित कर्जत करण्याचे मानस घेऊन श्रमदान करणाऱ्या येथील सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने येथे बुधवारी पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. अकोले येथे सध्या आदिवासी भागात डोंगरगड माथ्यावर निसर्ग आविष्कारांची रानफुलांची नवलाई बहरली. अतिवृष्टीने महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. मात्र शासन कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य हे केंद्र सरकारला सर्वात जास्त जीएसटी देत असून त्यामधून परतावा करत केंद्राने शेतकऱ्यांना मोठी मदत करावी अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेर तालुक्यात जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले आणि विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि येथील ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील शेतकरी अण्णासाहेब मोहन थरात व बाळासाहेब मोहन थरात यांचे 5 एकर क्षेत्र अतिवृष्टीमुळे खरडून वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मक्का व ऊस पिकांसह शेती वाहून गेल्याने तत्काळ पंचनाम्याची व नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीतील साई श्रद्धा कॉलनीत बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा बिबट्याने धडक दिली. रात्री 11:30 वाजता सागर जावडे यांच्या राहत्या बंगल्यात घुसून बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. आवाज झाल्याने घरातील मंडळी जागी झाली. खिडकीतून पाहिल्यावर बिबट्या कुत्र्याला ओढून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले.